नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेल मार्फत MBBS व BDS कॅप राऊंड 1 ची जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती जाहीर करण्यात आली आहे। या ठिकाणी आपण ही सीट मॅट्रिक्स पाहू शकतो। जर आपण या सीट मॅट्रिक्सचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की यावर्षी महाराष्ट्रामध्ये एकूण किती MBBS कॉलेज भाग घेणार आहेत। जर आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 42 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कॅप राऊंड 1 मध्ये भाग घेतील। या कॉलेजेसमध्ये एकूण 5950 जागा आहेत। त्यातील 950 जागा ऑल इंडिया MCC मार्फत भरल्या जातात। रिमेनिंग ज्या काही जागा आहेत 4980 त्यावर स्टेट कोटा मार्फत ॲडमिशन होतील। यावर्षी एकही नवीन मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये आलेलं नाही। जे अहिल्यानगरचं कॉलेज येणार होतं ते देखील प्रवेश प्रक्रियेमध्ये आलं नाही। जे काही मागील वर्षी कॉलेज होते तेवढेच कॉलेज यावर्षी देखील प्रवेश प्रक्रियेमध्ये आहेत। नव्यानं फक्त एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ॲड झालं आहे। आता आपण सेमी गव्हर्नमेंट व प्रायव्हेट MBBS कॉलेजचं सीट मॅट्रिक्स पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रामध्ये 23 सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS कॉलेज आहेत। यामध्ये एकूण 3149 जागा आहेत। या सीट मॅट्रिक्समध्ये जे काही छत्रपती संभाजीनगरचं BSP मेडिकल कॉलेज आहे ते आलेलं आहे। तर यावर्षी फक्त एकच नवीन मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रियेमध्ये आले आहे व त्या कॉलेजचं नाव आहे BSP मेडिकल कॉलेज। या कॉलेजच्या 150 जागा राऊंड 1 मध्ये अवेलेबल आहेत। जे काही CSMSS मेडिकल कॉलेज आहे, माऊली मेडिकल कॉलेज बुलढाणा आहे, हे कॉलेज राऊंड 1 मध्ये आलेले नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही MBBS कॅप राऊंड 1 ची सीट मॅट्रिक्स आहे। ज्याही विद्यार्थ्यांना चॉईस फील्डमध्ये मदत हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा। उद्यापासून महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS या कोर्सेससाठी चॉईस फील्ड सुरू होईल।